नाही तर मग आपल्या पहिलं तर थोबडे पाऊलचं काम चालत होता पेडच्या काळात. मार्गात यायच्या अगोदरचे अनुभव आहेत का तुमच्याकडे? मार्गात आल्यानंतरचे तर सगळ्याकडे आहेत. मार्गात यायच्या अगोदरचे असतील ना काही अनुभव? मार्गात यायच्या अगोदर आम्ही कसे जगलो, कसे राहिलो, कसे कसे हाल झाले, का केलं, हे असतील की नाही? आणि हे जर अनुभव तुमच्याकडे आहेत तर माझ्याकडे दोन फरक दिसते. एक फरक दिसते मार्गात आल्यानंतरचा, त्या आम्ही मार्गात अगोदर आम्ही मार्गात होतो तेव्हाच्या. तेव्हा आम्ही काय ऐकायला जात होतो? कीर्तन, प्रवचन, भागवत जात होतो आम्ही ऐकायला. त्यावेळेस सांगत कोण होता? महाराज. एक महाराज. ना ऐकत कोण होतो? आम्ही सगळे. आणि जो सांगत होता तो कसा राहत होता? 70-80-90 किलोचा राहत होता. आणि ऐकणारे किती राहत होतो? 40-30-50 किलोचे राहत होते. बरोबर आहे का नाही? असं मला वाटते. तुम्हाला का वाटते हे मला माहित नाही. मला वाटते सांगण्यावाला का करे त्याला काहीच नव्हतं सगळं. पुरा आडात चोट होता तो. मी सांगतो लंकेच्या चोटवर अळांचोट होता तो. त्याला काहीच समजत नव्हता. आणि त्याला जर समजला नाही तो पुस्तकीतला वाचू नाही सांगता. पुस्तक खोलल्याशिवाय करत होतं का? बोलत होता का? नाही. असा बैठके, असा वाचे मग तुम्हाला सांगेल. आता सांगा इथं किती मार्गदर्शन झालं? पुस्तक उघडली का जाईन? वही लिहून आणली वाली उघडली का? आले, उभे झाले, भगवंताने प्रणाम केला. आणि जे सुटले का नाही तर दुसरा विचारच करत होता, हा थांबून जायचं बरा वेळ नको लागेल ना, हा एवढा वेळ घेऊन टाकून मी का बोली. खरं आहे का खोटं आहे? मला खोटं बोलायची सवय नाही. खरं आहे का नाही? हा आता सांगत नाही मोठ्याही नाही पण खरी आहे. आता माझ्याकडून आहे की नाही? बरोबर. आणि आता बी हे पुट्टी हे चष्मा घेऊन काय होते पट्टा तिच्या जरी नाव घेतला ना, इले जरी इथे बोलवलं का नाही तर ते 5-7 मिनिट घेऊ शकते. प्रार्थना विनंती तर कर ना. ऐकल्याने तब्येत बिघडली होती, मग त्याने माझ्या पप्पा कार्यकर्त्याकडे गेले, मग माझ्या पप्पानं कार्यकर्त्याला सांगितलं, मग माझ्या कार्यकर्त्यानं तीर्थ बनवायला सांगितलं, मग आमच्या पप्पानं तीर्थ बनवलं, मग माझ्या आईला दिलं, माझ्या आई दुरुस्त झालं. एवढं तर बोलते. आमच्या या पोरी एवढं तरी ते महाराज लोक बोलत होते का? नव्हते बोलत. मग तुम्ही किती मोठ्या? त्या महाराजाच्या पेक्षा मोठ्या. त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त समजते. आणि समजतेच नाही तर त्याच्या तीर्थानं तेवढा आराम नव्हता भेटत तर तुमच्या तीर्थानं भेटायला लागला. आता ऐकलं बापायचे झाले का नाही मार्गदर्शन? हे का फरक आला एवढं? कसं आलं? धर्म अगोदरही होते, धर्म आताही आहेत. आणि सगळ्या माणसासाठी आहेत. देवावर चर्चा झाली, दानवावर झाली, मानवावर झाली. बाबांना हा युग जसा दाखवलाय, आता आपल्याला बोट जशा जागी ठेवला आहे का हे तीनही प्राणी एकाच जागी आहे. पहिलं अलग राहत होते. एका घरात तो इथे राहत. पहिल्या काळात देव कुठे राहत होता? स्वर्गात. दानव कुठे राहत होता? पाताळात. माणूस कुठे राहत होता? जमिनीवर. असे म्हणते. मी नाही ऐकलं, ते टीव्हीवर ज्या सिरियली लागल्या त्याच्यातून पाहिलं. राक्षस धाऊ पडे ना, देव उठू करे. मग आम्ही म्हणतो देव मोठा आहे, मग करायला काय पाहिजे? मग मोठा कोणता होता? देव कुठे आहे? स्वर्गात. माणूस येतील ना, राक्षस येतील, येतील एकूण 33 अंदाज आहे चढाई करायला. तेही दिवस टीव्हीवर पाहिले. आमच्या बापानं नाही पाहिलं आणि माझ्या आईनं तर पाहिलं नाही ना, माझ्या आज्याने नाही पाहिलं. ते सांगते पुस्तक पाण्या पलटवण्याला सांगते ते गोष्ट. आमच्या बाबांना काय सांगितलं? आणि बाबांना सांगण्यापेक्षा इथं उपस्थित राहणाऱ्या माझ्या सेवकांना काय सांगितलं? का याच्या घरात का झालं?
कसं झालं, हे गुरुस्था कसं झालं, हे आखो देखी इथं आहे. आखो देखी इथं आहे ना, तिथं काय म्हणतो आता त्याच्या 2000 इसवी सन 2000 वर्षाच्या अगोदर. आता 2000 वर्ष म्हणलं तर एका माणसाची वय 100 वर्ष पकडली तर 2000 वर्षामध्ये पिढ्या किती झाल्या. आणि तेथून तो सांगत 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 40 वर्ष 50 वर्षाची वय झाली आता माणसाची, आणि तोच आताही सांगून जाईल. समजण्याची गरज आहे. हे जे काही धर्मात खरा प्रश्न आहे की धर्म माणसासाठी आहे की माणसं धर्मासाठी आहे, धर्म माणूस. याचा विचार केला पाहिजे. क्षीरसागर साहेब, धर्म माणसासाठी आहे का माणसं धर्मासाठी आहे? आतापर्यंत जे काही सुरू आहे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ टाकण्याचे प्रकार, जे जे धर्माचे ठेकेदार झाले त्याच्या म्हणणं आहे का तुम्ही सगळे माणसं धर्मासाठी आहात. आम्हाला कोण काही म्हणलं असेल तर तुम्ही झगडा करा ना, आपले डोके फोडा. आमच्या बाबांना सांगत का आम्हाला का धर्म माणसासाठी आहे, माणसं धर्मासाठी नाही आहे. आणि म्हणून जे काही प्राप्त केलं बाबानं, जे काही मिळवलं, कष्ट तर बाबाने घेतले, त्यागही तर बाबानेच केला. एका परमेश्वराची प्राप्ती बाबानेच केली, घरातले दुःख दूरही केले, 4 तत्व 3 शब्द 5 नियम याची जुळवाजुळवही बाबानेच केली. आमच्यासारख्या बेवड्याले भुताळक्याले जो आला त्याले फुकटामध्ये वाटूनही दिले. देवीच नाही तर आमच्या घरातली ओलाबलाही घेऊन गेली बाहेर, आणि आम्हाला मस्त बनवलं, सुखी समाधानी माणूस बनवलं का नाही बनवलं, बाबानं केलं का नाही केलं. आणि म्हणून आज या ठिकाणी मंडळावरही चर्चा झाली. मग आता होते ना धर्म आहेत ना, तुम्ही स्टडी करा. पूर्वीच्या काळात यहुदी धर्म होता, मुस्लिम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, हिंदू धर्म आहे, अनेक धर्म आहे. बाबांना सांगितलं मानव धर्म बरोबर आहे. मग कुठून कसा यहुदी धर्मामध्ये एक उल्लेख मिळते ते एकच परमेश्वराला मानले जाते. मुसलमान धर्मातही एकच परमेश्वराला मानलं जाते, भगवंत एकच मानला जातो. ख्रिश्चनामध्ये भगवंत एकच मानलं जातं. फक्त हिंदूमध्ये एक नाही मानलं जात, अनेक मानले जातात. भगवंतच खूप आहे, 33 कोटी आहेत ना, धुऱ्यावरचे सोडून ते पकडले तर मग वेगळे आहेत. आणि बाबाने आम्हाला एक परमेश्वर सांगितलं आहे. आता आम्ही कोण? आम्ही पहिले सांगितलं तुम्हाला, धर्मासाठी माणसं का माणसासाठी धर्म. आणि आजही या देशामध्ये किंवा या विश्वामध्ये आता हा चालू आहे धिंगाणा. कोणीकडे जाते ते काही खरं नाहीये. कोणाच्या माड्यावर जाते का कोणाच्या मुलावर जाते, काय खरं आहे का बाप होय सुटला ना पडला तो सोडून त्या तिथच्या लोकांना घेऊन जाईल आपल्या संग. काहीचे झगडे होते, काहीचे झगडे होते. याच्यामध्ये सगळ्यात जास्त या विश्वामध्ये ज्या झगडे होऊन राहिले तर ते धर्माचे होऊन राहिले. ख्रिश्चना विरुद्ध मुसलमान, हिंदू विरुद्ध मुसलमान, बौद्ध विरुद्ध हिंदू, हिंदू बौद्ध विरुद्धात मुसलमान, हे सगळे जे भांडणं होऊन राहिले. आणि मग जर या माणसासाठी धर्म राहिले असते तर झगडे झाले नसते. धर्मासाठी माणसं झगडून राहिले म्हणून हे झगडे होऊन राहिले. बाबानं हे नाही सांगितलं. बाबाने सांगितलं माणसासाठी धर्म, आणि तो म्हणजे मानव धर्म. आणि जर हा माणसासाठी धर्म होता म्हणून तर इतके मोठे आम्ही फिरत चाललो. नवीन नवीन भूतवाले, देवतावाले, जीनवाले, दारूवाले, मोठ्या मोठ्या बिमारीवाले, हार्ट डिसीज वाले, किडनी वाले, ब्रेन हॅमरेज वाले, कितीतरी
जिथं सगळे रस्ते बंद तिथे मेरा बाबा काय रस्ता सुरू. चमत्कार आहे. जिथं डॉक्टर फेल झाला तिथे माझ्या बाबा सुरू. जिथं जानता मोहित त्याच्या अंगात 5-5 देव येत होते त्यानं भूताच्या हातच्या लाता खाल्लं. तो म्हणे अंगात 5-5 येत म्हणे. तो भूत कधी कधी इतकं जोरात येऊन जाय, कधी कधी ज्याच्या अंगात देव येत होतं त्याला बदल मारे खालता आपटून टाकेन त्याच्या उरावर बसून जाय. देव खालतं ना भूत वाटत होऊन जाय. पाहिलं का नाही खरी का होती आहे. मग म्हणे आता काही ह्या देवाची चालती नाही राहिली. विचार आता बाबाच्या मार्गात जाऊ. आले का नाही तसेही आले सगळे किती आले आणि थोडसे देव ठेवू द्या. अजून किती येते पहा तुम्ही. सगळ्याला कुठं या लागल इथं जमा व्हा लागल. पण आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत आम्हाला बाबानं मरायला सांगितलं आहे. जे सेवक मेले असतील त्याला हे सगळं समजन आणि जे जिते असतील त्याला नाही समजू शकत. कारण की देवाची प्राप्ती तर याच्या अगोदरही अनेकांना केली. रावणाला नव्हता झाला देव प्रसन्न, भस्मासुराला नव्हता झाला देव प्रसन्न, हिरण्यकश्यपूला नव्हता झाला देव प्रसन्न. झाले होते, वरदानही भेटले होते. त्यालाही देवाला मारायला लागला. तुला पिचू मारायला लागला. कोणत्या प्रेमीत त्याला कसा मारा लागला आणि कोणाला बोलतात सगळे तवातून मारा लागला देवे. प्रसन्न झाले त्याही बी मारा लागला. कारण अहंकार. आणि माझ्या बाबांना आमच्या हातामध्ये सत्य मर्यादा प्रेम दिला. सत्य मर्यादा आणि प्रेम बाबांनी आम्हाला सांगितलंय. आणि हे सगळं सांगितल्यानंतर आमची वागणूक कधी कधी आम्हाला कशी दिसते का आम्ही मेलोच नाही. आणि जे नाही मेले त्याचा अहंकार गेला नाही आणि आमच्या मनातला अहंकार गेला नाही तर आमची हुशारी कोण्या कामाची नाही. हा म्हटलं बाबाने अगोदर का सांगितलंय. सकाळी उठता बरोबर का म्हणतो मी सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भक्त बाबा हनुमानजीलाच मानेन. मग आता मी मेलो का. जो मेला त्याला प्राप्त झाला आणि जो मेला नाही त्याला प्राप्त झाला नाही. मी किती वेळ मेलो. मार्गात मेलो हे वेगळं आहे. ऍक्च्युली 3 वेळा मेलो मी. किती वेळा मेलो 3 वेळा. मार्गात यायच्या अगोदर 2दा मेलो आणि मार्गात आल्यावर 1दा मेलो. शिरसागर साहेब एकदा ते गवाईदार आहे, साक्षीदार आहे. हो मेलो का नाही मेलो. 9 फरवरी तारीख सांगून राहिली माझी मागण्याची. मेलो होतो. एकाच कार्यक्रमात होतो असे परसोडीच्या सामूहिक हवन कार्यक्रम संपला. माझ्या गावामध्ये काला असते गायत्री परिवाराच्या. मी म्हणून मी लवकर जातो. हे म्हणून 2 गज खाऊन द्या. थांबलो. इकडून फोनवर फोन एकावर एक. साहेब लवकर या. बायको सरपंच मी सभापती मान राहते. चहाला नाही तर ते नाराज होऊन जातील. 10-15 नक्की खराब होऊन जातील ना. नाही गेलो तर जायला लागेल का. झाला निघालो आम्ही मागे पुढे बाईक. माझ्यासोबत माझे मार्गदर्शक होते मुंदेकरजी. त्या दिवशी 3-4 अटॅक त्याच्या अगोदर झाले होते माझ्यावर. प्री प्लॅन होता तो. आणि मी बोरगाववरून गावाकडे वळलो तर मला उडवलं. ऍक्सिडेंट झाला. जेव्हा ऍक्सिडेंट झाला आम्ही पडलो तिथे. ती माझी सासूरवाडीची चोरी गाव. भाऊजी पडले. भाऊजीचा ऍक्सिडेंट झाला म्हणून पोरं आले गावातले धावत. त्यांनी गाड्या आणल्या. माझे सासरे माहित नाही दुसरेच वेळ ते काय गाडीमध्ये टाकलं. हे 2 बोट पूर्ण तुटले होते. फक्त ही चमडी वाचली होती. हा पाय तुटला होता. तो गोल फिरत होता पूर्ण. या डोक्यातून खूप रक्त वाहत होतो. इथं छातीला खूप मार लागलं होतं.
जागेवर ही दोन बोटं पकडून हात आतमध्ये टाकली मी. मागची रुमाल काढायला लावली. एक धिवर समाजच्या शेवकाचा मुलगा आला. त्याने मला ओळखलं, म्हणजे साहेबाचा ऍक्सिडेंट झाला. त्याने बाबा हनुमानजी म्हणत जे ना फूक मारत जे ना मुले म्हणे साहेब बाबाला आठवण करा म्हणे, तुम्ही बाबाला स्मरण करा म्हणे. तो एक सेवक सांगितलं लेसराम नावाचा पोरगा बोरगावच्या धिवर समाजच्या. त्याने फुका काढणं चालू केलं, गाडीमध्ये टाकलं, भांडणाऱ्याला आणलं लक्स हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरना पाहिलं म्हणते तुम्ही जे ठेवत असाल तर ठेवा, घडीवर नाही ते याला आता घेऊन जा म्हणते घरापर्यंत. गेलाय म्हणते म्हणजे मी बोलत होतो, मी म्हणलो मी मरीन कसा. डॉक्टर म्हणे हा वाचू शकत नाही. मग का तर अरे बँडेज तरी करून दे. तो बँडेज कायला करता म्हणजे डॉक्टर, बँडेजचे तुमचे पैसे वाया जातील म्हणे डॉक्टर. तरी त्याला बँडेज करायला लावला. 10,000 नुसतं बँडेज करायचे घेतलं त्यानं 10,000 रुपये. आणि सांगितलं घेऊन जा. एका अँब्युलन्स मध्ये टाकला. त्या अँब्युलन्सच्या ड्रायव्हरही बराच भेटला. ती अँब्युलन्स कशी होती तर माहित नाही, ती धक्का त्याची नव्हती. अरे बाप, नागपूरला जायला तिनं 2 तास लावलं. बाप. तिथं खासदार पोहोचले, मेडिटेना हॉस्पिटलमध्ये आमदार पोहोचले आणि येणार आहे मग ते म्हणून पुढे जिल्हाभर बातमी झाली. अख्ख्या जिल्ह्यातच बातमी झाली. का झाला तर 10-15 मिनिटात खबर येऊन जाईल. गेलाय तापेश्वर वैद्य गेलाय. कशी तरी गाडी पोहोचली. जशी अँब्युलन्स तिथं पोहोचली तर डॉक्टर बिलकुल खासदार आमदार लोक असल्यामुळे ते आपल्यासोबत घेऊन होते डॉक्टर. त्या अँब्युलन्स मध्ये मधूनच माझा उपचार सुरू झाला. एका जणानं रक्त काढलं, एका जणानं पुसणं चालू केलं, एका जणानं पॅन्ट फाडणं चालू केलं, दुसऱ्यानं शर्ट फाडणं चालू केलं. सगळे उपचार तिथून त्या स्ट्रेचरवर चालत उपचार सुरू. आणि आतमध्ये गेलो आम्ही. मला ठेवलं बेडवर आणि बेडवर ठेवलं तर 10-15 मिनिट गेले असतील. कशी रिपोर्ट आली माहिती, रिपोर्ट आली आणि तो डॉक्टर ओरडला, अग्रवाल नावाचा डॉक्टर म्हणते याच्यासोबत कोण आहेत. आशिष जयस्वाल म्हणते मी आहो, लवकर सांगा. तो आमदार होता तेव्हा आशिष जयस्वाल. मी आहो. ते का गोष्ट आहे, याच्या बायको कोण असतील तर बोलवून टाका साहेब म्हणते. 5 नाही तर 10 मिनिटं आहे म्हणते. हा त्याच्यानंतर हा केलाय समजा. बापरे. मला मी चिडलो त्यावेळी, कारण मी बोलत होतो. बापरे. मी डॉक्टरला म्हटलं अग्रवाल डॉक्टर तुमच्या दवाखान्यात औषध असेल तर सांगा आणि नसेल तसे सांगा, पण माझ्या मुलाला आणि बायकोला घाबरवण्याचे प्रयत्न करू नका. मी दुसऱ्या दवाखान्यात जातो, मी मरू शकत नाही. त्याच्यानंतर मी कोणात गेलो. मग मला माहित नाही परिस्थिती काय झाली तर 24 घंटे कोमात राहिलो. 24 घंट्यानंतर पुन्हा वापस आलो. डॉक्टर म्हणते कसा आला ना कमीला होता. 24 तासाच्या नंतर आलो वापस. आल्यानंतर माझ्या पहिलं ऑपरेशन या बोटायचं झाला. जे फक्त ही चमडी वाचली होती ते बोट तुमच्या समोर घेऊन आहेत का नाही. 2-3 दिवस गेल्यानं मशीन लावली. तो म्हणते या टोंगऱ्याच्या वरतनं कमरेच्या खालचं पाय कापा लागते खावाला. मी माझ्या बायकोला सांगितलं सही नको देजो म्हणून, चुपचाप हे तुला पटवतील, सही घेतील माझ्या पाय कापासाठी, तू सही देजो नको. पाय कापाचा नाहीये. सगळी तयारी झाली. जयस्वाल आले म्हणे समजावले आमदार. अरे म्हणे जीव वाचून राहिला, पाय कटू कटला म्हणून नाही कापायचा पाय. माझ्या पायात जीव आहे. 15 दिवसानंतर ऑपरेशन होईल. नाही म्हणे ऑपरेशन केलं ते कापा लागते. नाही म्हणलं, नाही कापलं पाय. तिथून 8 दिवसानंतर माझ्या पायाचे बुट हल्ले. पाय इतका मोठा झाला होता. मोठे मोठे फोडे होते, सडल्यासारखा मास घेतला पूर्ण पायाचा. 8 दिवसाच्या नंतर या पायाचे बोटा अंगठा हल्ला आणि बोट हल्ला. मान डॉक्टरने विश्वास झाला म्हणजे हे कसं चमत्कार आहे, याच्या व्हेन चालू झाल्या का. आणि नंतर या पायाचं ऑपरेशन झालंय. ऑपरेशन झाला तर झाला. ऑपरेशन झाल्यामुळे मोठा मुजे तो डॉक्टर म्हणे हा मरत वरी चालणारच नाही. याच्या कुबडीत राहील म्हणे मरत वरी कुबडीत राहील म्हणे. मरतपर्यंत मला नाही चालणार म्हणे तो डॉक्टर. आज मी चालत आलो का कुबडीवर आलो तुमच्या याची. धावतो, चालताना धावायला लावून धावू शकतो. क्या बात. हे पुन्हा पुन्हा
कसं शक्य आहे? डॉक्टर नापास झाला का नाही? डॉक्टर नापास झाला का? पास झाला डॉक्टर? अरे मोठे मोठे डॉक्टर नापास झाले ना बाबाच्या समोर. मागच कैलाब आला होता, पुढे देश हैराण झाले होते. कोठी पडते ना का पडते? तुमचं बोलायला असा वाटते हा धांगला कधी बरा होईल. हा कैलाब धांगला कधी बरा होईल. आमच्या तुमचं नाही पडल्या पाहिजे. धानलेवाले वाटते हा तिकडं नागपूरकडे त्यानंतर बरं होईल. क्षीरसागर साहेबाच्या गावाकडे माझ्या गावाकडे नाही पडला होता. क्षीरसागर साहेब राहिला होते. हा अमरावतीकडे त्यानंतर बरा होईल. आमचं नागपूर सुटल्या पाहिजे होतं का नाही? मग पुरण टाकणं चालू होता. पुरण करणं, पोळ्या करणे, मटण खाणारे मटण खात होते. जो पाहुणचार घरी कुठं मटण तर कुठं पुरण तर कुठं काही ना काही किती पाहुणचार खाऊन टाकले. ज्यानं आयुष्यभर नाही खाल्ले त्या महिन्याभरात खाल्लेच खायला त्यावेळेस घरोघरी कुठे गेलाच खायला. आपल्या सेवकाचं किती योगदान होतं त्यावेळेस. बाबाचा किती दूरदृष्टिकोन होता त्यावेळेस. हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि म्हणून मी म्हणतो की पूर्वी जे धर्माची व्याख्या होती, धर्म या धर्मासाठी माणसं होते. आता माणसासाठी बाबांना धर्म काढलं नाही. त्या मानव धर्माची आम्ही सेवक आहोत. म्हणून आमची जबाबदारी तेवढीच आहे जेवढी बाबाची होती. बाबानं कमी केलं का? बाप जेवढं करत नाही लेकरासाठी तेवढं माझ्या बाबांना आमच्यासाठी केलं. मंडळ पुन्हा काय मंडळाला का समजतो आम्ही? का समजतो आम्ही मंडळाला? आता स्टिमकीच्या उदाहरण निघलं का मग निवासस्थान, उगमस्थान. या मार्गाचा उगम पुण्या स्थानात नाही, या तुमच्या अंतकरणात आहे प्रत्येकाच्या. आज इथल्या सेवकाला एक प्रश्न आहे माया की तुम्ही मार्गात आले त्या दिवशी कौलाच्या घरात राहत होते. त्या तुमच्या कौलाच्या घरात झाला सव पाणी बंद झालं. तुमच्या घरातली आवक वाढली. तुमच्या जोर पैसा जमा झाला. जो घर जे होता ते तुमच्या आतमध्ये होता. गल्लीतून जावं लागत होता. तुम्हाला वाटलं का आता मी अंदर नाही, मी बाहेर निघतो तर माझे पैसे जमा झाले, मी मोठा झालो. तुम्ही चौकामध्ये दुसरा प्लॉट घेतल्या 20-25 लाख रुपयाच्या घर बांधताना किती आल्या. मग तुम्ही मार्गात ज्या दिवशी आल्या, साध्या कार्य ज्या दिवशी केल्या, त्या दिवशी केल्या, त्या दिवशी तुम्ही त्या घरात राहत होते. सुख समाधान तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं होतं. मग आज तुम्ही नवीन घर बांधून या ठिकाणी तो घर घेतल्या गावातला. परमेश्वर तुमच्यासोबत आहे का नाही? काय गेला त्या घरात, त्यानं घेतलं त्याचे हिस्से आले. त्यानं तो घर घेतलं त्याच्या हिस्से तर नाही गेला ना. तिथे 10-5 लाखात विकल्या तो जुना घर. त्या 10-5 लाखात भगवंताने विकले का? नाही ना. बाबांना परमेश्वर कुठं दाखवला? प्रत्येक माणसाच्या अंतकरणामध्ये परमेश्वर दाखवलाय बाबांना. आणि माणसाला जोडण्याचं काम बाबांनी केलं आहे. त्याने तोडण्याचं धोरण कोणाच्या नाही. सोडणार नाही. तो तापेश्वर वैद्य असन, विठ्ठलरावजी क्षीरसागर असन का अजून कोणी बी असन, नियम सगळ्यासाठी आहेत. कायदा सगळ्यासाठी आहे. मानवासाठी निर्माण झालेला हा मानव धर्म आहे. परमेश्वरी कृपा जागृत आहे. मार्ग हा कर्मप्रधान आहे. तुमच्या कर्मावर साऱ्या गोष्टीच्या अवलंबून आहेत. तुमच्या घरात परमेश्वर वास करणार की करणार नाही हे तुमचे कर्म ठरवतील. आम्ही कुणी नाही आहोत. तुमचे कर्म चांगले असतील सगळं चांगलं मिळतं. तुमचे कर्म ज्या दिवशी चुकीच्या मार्गाने जातील परमेश्वर माफ करून टाकन. लक्षात ठेवा, कर्म माफ करत नाही. बाप गलती केल्यानंतर वाटते बापाले बाप म्हणून का माया पोराले दुरुस्त होऊन द्या माया पोरगा. पण कर्म एक गोष्ट लक्षात ठेव, त्या कर्म जर आमच्या हातून चुकीचे घडले तर त्याला माफी नाही. आणि म्हणून बाबांना या मार्गाच्या रूपानं एका परमेश्वराच्या प्राप्तीसोबत तुम्ही वागले कसे पाहिजे, बोलले कसे पाहिजे, चालले कसे पाहिजे, कसं केलं पाहिजे, का नाही केलं पाहिजे, हा सगळा ज्ञान तुम्हाला या मार्गात दिला आहे.
खूप काही पोत्या वाचाची गरज ठेवली नाही. सकाळचे 2 मिनिट आणि संध्याकाळचे 3 मिनिट चल लाग कामाले. रिकामा नको राहायचो घरात, नाही तर तू असा होशील दिवसभर रिकामा राहायचे ना. मला भगवंताची प्राप्ती झाली ना, माझ्या घरातला दुःख दूर झाले ना, आता भगवंत भेटलो तर मला देते हे नको समजते. आपला भगवंत रिकाम्या माणसाला देत नाही, फुकटच्या तुम्हाला देतच नाही. कष्ट करा, कर्म करा, चांगलं काम करा, तुमचं सदैव चांगलं होईल हे माझ्या बाबांना सांगितलं आहे. बाबांना आम्हाला एकता दिली आहे, बाबांना आम्हाला मंडळ दिला आहे. हा मंडळ आम्ही तयार नाही केला, हा मंडळ बाबाने तयार केलाय. का बाबाने तयार केला मंडळ? त्या दिवशी कुईला कार्यक्रम होता. कुईला आम्ही जायला निघालो. भुगावच्या समोर कोणता तरी गाव ना, तिथे एक महाराज आला होता. काहीतरी महाराज आला होता. तिथे 1000 गाड्या होत्या, 1000 गाड्या होत्या तिथं. आणि मग मी माहिती घेतली तर म्हणे इथं त्यानं 100 एकर जागा घेतली म्हणे त्या भुगावजवळ. किती एकर? 100 एकर. आपल्या अर्ध्या जन्माच्या नाही तो महाराज, मजा काय सांगत. आपल्या मार्गाची निर्मिती सुरुवात आपल्या मार्गाला बाबांनी मेहनत स्वातंत्र्य काळात घेतली न स्वातंत्र्यामध्ये आपण या मार्गात जुळलो. पण मेहनत बाबाची स्वातंत्र्य काळापासून आहे. आणि तो जो महाराज आहे तो आता ज्याला जन्माले ग्रामसेवक काहीतरी होता म्हणे. आणि त्याची म्हणे येते 100 एकर आहे म्हणे. हिंगण्याजवळ अजून कितीतरी आहे म्हणे ना, याची पुऱ्या देशभरात पाहिजे तर किती 1000 किती लाख एकर शेती आहे माहित नाही म्हणे. आमची किती झाली? 60 एकर. आता 72 झाली. 72 झाली. आता 12 घेतली ना भाव. सांगितलं नाही आहे की नाही? आमची 72 आहे. अच्छा, आम्ही कुठं कमी करतो आहे का? आमची बाबानं जे आम्हाला दिलं त्याच्या तुलनेत आम्ही काही आहो कमी आहो का? मी नाही आहो का? आणि नाही कोणत्या गोष्टीत कमी आहो आम्ही. मला माहित आहे त्या सेवक ज्या दिवशी कुठून उभा राहील बाबासाठी हा त्याचे 200 असेल तर 500 बी घेऊ शकते, याच्या मागे नाही राहणार. पण त्यासाठी आम्ही बी कुठंतरी चुकत असेल, आम्ही बी कुठेतरी चुकत असेल, आम्ही बी दुरुस्त झालो पाहिजे. आणि तुम्ही कुठेतरी चुकत असाल, तुम्ही बी दुरुस्त झाले पाहिजे. आपला परिवार आहे, हा बाबाचा परिवार आहे. बाबा आपले कुटुंब प्रमुख आहे. बाबाचे सगळे आम्ही सेवक आहोत. बाबांना आम्हाला मालक बनवलं नाही. अध्यक्ष असेल, संचालक असेल, याच्या अगोदरची असतील, याच्या नंतरची येतील तरी मालक नाही. आपण सगळे सेवक आहोत. फक्त जबाबदारी वेगवेगळी आहे. ती जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे, पण एकामेकाचा विश्वास संपादन करून पाडायची आहे. ज्या परिवारामध्ये 4 लेकरे राहते, एकीनं राहते, प्रेमानं राहते, मर्यादेचे पालन होते, तो परिवार वर्षाची शेती घेते. आणि ज्या परिवारात जावा झगडते, आपल्या भांडे घेऊन अलग अलग 4 लेकरं 4 किती किराणा लावायला जाते, ते पुढे होऊन जाते. तरी पोरीच्या लग्नाला तर म्हणते आता पुढ्याची जुनी आईची घरचुल्या तिने मोडून पोरीच्या भांडा करून टाकतो. तिथे नवीन भांडा नाही येऊ शकते. घेऊ शकते का? नाही घेऊ शकते. मग आम्ही कुठं शिकलो पाहिजे, आम्ही कसे शिकलो पाहिजे, आणि एक आदर्श बाबाच्या समोर ठेवलं पाहिजे. आमच्या बाबानं आम्हाला पुस्तकीतलं नाही सांगितलं, मेहनत स्वतः केला. जो अनुभव आला तोच आम्हाला सांगितलं. मग आमचे बाबा होते कसे, जन्मानंतर कष्ट घेतले कसे, मोठे झाल्यानंतर वागले कसे, आपल्या परिवाराला कसे सांभाळून ठेवलं बाबानं, आपल्या परिवारातल्या आपल्या पोराने डॉक्टर कसं केलं बाबानं गरिबीतून. आमच्या बाबानं शोक केला नाही म्हणून आम्हाला सांगितलं निर्मिसले म्हणा म्हणून. आमच्या बाबानं दाट वाढवली नाही, सोनं केले नाही म्हणून आम्हाला माणसासारखे राहायला सांगितलं बाबानं. म्हणजे आमच्या बाबाच्या फोटोकडे पहा, आमच्या लेकराले आमच्या बाबाची प्रतिमा दाखवा. त्या प्रतिमेकडे जेव्हा आम्ही एक चित्त, एक लक्ष, एक भगवान जसं म्हणतो, एक मान लावून जेव्हा आम्ही आमच्या बाबाच्या प्रतिमेकडे पाहू, आम्हाला खूप काही शिकायला भेटल. आमच्या लेकराला खूप काही शिकायला भेटल. बाबाची कथा आमच्या लेकराले सांगा. कसे गरिबीतून बाबा जमले, बाबानं पोराले कसा डॉक्टर केलं. मग सांगा पोराले तू आता चिंताच नको करू,
बाबा जेवढं काहीच नव्हते तर डायरेक्ट बाबाच्या पोरगा डॉक्टर झाला. बरं माझ्यावर तर 5 एकर आहे तुझ्यासाठी इकून टाकीन का? चिंता नको करू, खमसून अभ्यास कर. 7 दिवस बाबाला समोर ठेव आणि असा अभ्यास कर